हेलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. टुडे वी लर्न क्लास 7 मॅथ्स चॅप्टर नंबर 6 इंडायसेस. यामधील आज आपण प्रॅक्टिस सेट 27 हा कंप्लीट करून घेणार आहे. खूप छोटा प्रॅक्टिस सेट आहे आणि खूप इझी आहे. यामध्ये आपल्याला सिम्प्लिफाय करायचं सांगितलेलं आहे. जसं की आपण आधीचा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला कसे इंडायसेस दिलेले होते तसे याच्यामध्ये आपल्याला इंडायसेस दिलेले आहे आणि हे मल्टिप्लिकेशनला दिलेले आहे. ओके, मग आता फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला बघायचं आहे की बेस काय आहे. बेस इथे काय आहे, फर्स्ट इक्वेशनमध्ये 7 आहे, म्हणून हा बेस आपल्याला वन टाइम राईट करायचा आहे 7. आणि जे इंडेक्स दिलेले असतात त्या इंडेक्सची आपल्याला इथे ॲडिशन करायची आहे, कारण की इथे मल्टिप्लिकेशन सांगितलेलं आहे म्हणून इंडेक्सची ॲडिशन करायची आहे. आता जर इथे डिवायडेशन सांगितलेलं असतं तर आपल्याला इंडेक्सची मायनस करायची असते. ओके, आता इथे मल्टिप्लाय आहे म्हणून आपण इथे इंडेक्सची ॲडिशन केली. आता किती येणार 7. आता 4 + 2 6 म्हणजे 7 to the power 6, म्हणून आपण फायनल आन्सर लिहायचा आहे. देअरफॉर 7 to the power 4 × 7 to the power 2 इज इक्वल टू 7 to the power 6. ओके, नेक्स्ट आहे -11 to the power 5 × -11 to the power 2. आता बेस इथे -11 दोन्ही टर्ममध्ये सेम आहे, म्हणून आपण इथे -11 बेस वन टाइम राईट करायचा आहे आणि इंडेक्स 5 आणि 2 आहे हे ॲड करायचे आहेत. म्हणून आन्सर येणार -11 to the power 7, कारण 5 + 2 7. देअरफॉर -11 to the power 5 × -11 to the power 2 इज इक्वल टू -11 to the power 7. असं फायनल आन्सर आपल्याला राईट करायचंच आहे. आता इथे 6/7 to the power 3 × 6/7 to the power 5, म्हणून हा बेस सेम आहे म्हणून आपण वन टाइम राईट करणार 6/7 आणि इंडायसेसची ॲडिशन करणार 3 + 5. आता 6/7 ॲडिशन किती येणार इंडेक्सची 8, 3 + 5 8. देअरफॉर 6/7 to the power 3 मल्टिप्लाय 6/7 to the power 5 इज इक्वल टू 6/7 to the power 8. ओके, आता नेक्स्ट बघा -3 to the power 5 -3/2 to the power 3. आता इथे पण बेस सेम आहे, -3/2 आणि -3/2, म्हणून इथे -3/2 वन टाइम राईट करायचा आहे आणि इंडेक्स किती आहे 5 आणि 3, म्हणून इथे 5 + 3 ची मल्टिप्लिकेशन करायची आहे. किती येणार -3/2 5 + 3 8. देअरफॉर आन्सरमध्ये लिहायचं आहे -3/2 × -3/2 इज इक्वल टू -3/2 बेस किती आहे हा 8 to the power 8. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल आहे a to the power 16 × a to the power 7. आता इथे आपल्याला a हा सेम बेस दिसत आहे म्हणून a हा वन टाइम राईट करायचा आणि याची जे इंडेक्स आहे त्याची ॲडिशन करून घ्यायची आहे. a to the power 16 + 7 23 येणार आहे. देअरफॉर a to the power 16 × a to the power 7 इज इक्वल टू a to the power 23. नेक्स्ट एक्झाम्पल बघूया. p/5 to the power 3 × p/5 to the power 7. बेस सेम आहे दोघांचा, p/5 म्हणून वन टाइम आपण इथे राईट करून घेणार आहे आणि इंडेक्स किती आहे 3 आणि इथे 7, म्हणून दोघांची ॲडिशन करून घेऊ. p/5 3 + 7 10. देअरफॉर फायनल आन्सर लिहायचा आहे आपल्याला आता p/5 to the power 3 × p/5 to the power 7 इज इक्वल टू p/5 to the power 10. बघा आहे ना इझी. झाला आपला प्रॅक्टिस सेट हा कंप्लीट. इथे जर तुम्हाला प्रॅक्टिस सेट समजला असेल, आवडला असेल, तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया आपण लगेच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.